महाविकास आघाडीनं महायुतीवर टीका केली आहे। महाभ्रष्टाचारी, महाघोटाळेबाज आणि महाटेंडरबाज महायुती सरकार अशा आशयाचे बॅनर्स झळकावण्यात आलेत। या बॅनरवर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे फोटो छापण्यात आलेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्कूटरमध्ये बसलेले आहेत, तर मागे अजित पवारही पाहायला मिळतात। याचा आढावा घेतलाय राजू सोनावणे यांनी। पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होत आहे आणि त्याच्या आदल्या दिवशी पाहतो आपण विरोधकांची जी आहे ती बैठक आहे आणि त्यानंतर पत्रकार परिषद होणार आहे। मात्र पत्रकार परिषदेच्या मागचे बॅनर जर पाहिले आपण तर एक वेगळे आपल्याला पाहायला मिळतात। समोर पाहतोय आपण पत्रकार परिषदेला हा बॅनर आहे, मुख्यमंत्र्यांचा फोटो आहे, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत। महाभ्रष्टाचारी, महाघोटाळेबाज, महाटेंडरबाज महायुती सरकार अशा प्रकारचं म्हटलं गेलेलं आहे। त्यामुळे साहजिकच आहे की अधिवेशनामध्ये हे सगळे मुद्दे जे आहेत ते प्रकर्षाने आपल्याला जाणवताना पाहायला मिळणार आहेत। महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढू आणि जिंकू महाविकास आघाडी म्हणजे कुठेतरी लोकसभा झाल्यानंतर आता महाविकास आघाडीचं स्वप्न जे आहे ते विधानसभा आहे आणि त्याची तयारी सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे हे सगळे मुद्दे जे येणार आहे आणि अगदी शेवटचा जर बॅनर पाहिला आपण तर आमची जात आणि धर्म महाराष्ट्र विधानसभेतही परिवर्तन घडवणार महाराष्ट्र महाविकास आघाडी। सध्या जे काही जातीपातीचं राजकारण सुरू आहे, अनेक आरोप प्रत्यारोप होतात आणि त्या संदर्भातला हा आपल्याला बॅनर पाहायला मिळतोय। भ्रष्टाचार असेल, जातीपातीचं राजकारण असेल किंवा अगदी विधानसभेमध्ये महाविकास आघाडी नेमकी काय भूमिका असणार आहे, सगळ्याला धरून जे आहे ते बॅनर आपल्याला या ठिकाणी लावलेलं पाहायला मिळतात। त्यामुळे आता नेते सुद्धा कुठले मुद्दे मांडतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कॅमेरामन अरविंद वारगे, राजू सोनावणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।